महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। श्री क्षेत्र माहूर तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली बदलीवर गेल्याने त्यांच्या जागी आलेले सहाय्यक जिल्हाधिकारी झेनित चंद्रा दोनथुला पूर्णतः रुळे नसल्याचा व तहसीलदार किशोर यादव हे खासगी कारणास्तव रजेवर असल्याचा फायदा घेऊन वाळू माफियांनी पैनगंगा नदी पात्रातील नेर पडसा सायफळ आदी घाटातून शेकडो मजुरांच्या व विना नंबरच्या मोठ्या जेसीबी मशीनच्या सहाय्याने दिवस रात्र अवैधरित्या वाळू उपसा करून जागोजागी त्याची मोठमोठी ढिगारं उभी केल्याची छायाचित्र व चलचित्र पत्रकारांच्या कॅमेऱ्यात कैद झाले। गोपाळ खापर्डे यांच्या नेतृत्वातील पत्रकारांची चमू पाहणी करताय हे लक्षात येताच महसूल प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली। खबरदारीचा उपाय म्हणून लागलीच घाई गडबडीत पूर्वीच करून ठेवलेला 35 आणि 7 ब्रास वाळूचा एकूण 42 ब्रास वाळूचा पंचनामा बाहेर आला, तर जागोजागी खंदकाच्या नावे अर्ध्या फुटाची नाली खोदल्याचे चित्र सुद्धा पुढे आल्याने वाळू माफियांचे पाठीराखे कोण याचे बिंग फुटले। पैनगंगा नदी पात्रातील नेर टाकळी सायफळ आदी वाळू घाटातून वाळू माफिया दिवस रात्र वाळूचे उत्खनन करून त्याची चढ्या दराने विक्री करत आहे, असा सुगावा माहूर शहर व परिसरातील पत्रकारांना लागला। त्यांच्या चमूने दिनांक 4 एप्रिल रोजी सदरील वाळू घाटांना भेट दिली असता जागोजागी हजारो ब्रास वाळूचे मोठमोठे ढिगारे त्यांच्या नजरेस पडले। एवढेच काय तर आपल्याला पाहताच टाकळी चोलेवाडी वाळू घाटातून सुमारे 50 ते 60 मजुरांनी धूम ठोकल्याचेही पत्रकारांच्या निदर्शनास आले। पडसा घाटावर तर विना नंबरची एक मोठी जेसीबी मशीन आडोशाला उभी केल्याचेही त्यांना दिसून आले। त्याचे चित्र व चलचित्र त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले। पत्रकारांची चमू पाहणी करते आता आपले पितळ उघडे पडणार म्हणून महसूल प्रशासनाने पंचनामा केल्याने व खंदकाचे नावे अर्ध्या फुटाची मोरी खोदल्याने त्यांचा खेळ उजागर झाला। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट राजू दराडे, माहूर, नांदेड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।